मंडळी, शिक्षकांना टीईटीच्या कचाट्यातून मुक्त करायला हवं का? शिक्षण भविष्यातील पिढी घडवणारं क्षेत्र आणि शिक्षक त्याचा कणा, पण आज याच कण्याला पद्धतशीरपणे मोडण्याचं काम आपली शिक्षण व्यवस्था करतेय का, हा सवाल आहे। आणि त्याचं कारण आहे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, अध्यापनाची खरी क्षमता तपासण्यासाठी म्हणून ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली। ऐकायला छान, पण त्याच्या मागचं वास्तव वेगळं आहे। दरवर्षी लाखो तरुण डोळ्यात शिक्षकी पेशाचं स्वप्न घेऊन रात्रंदिवस एक करून या परीक्षेला बसतात। शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल किती टक्के लागतो माहिती आहे? फक्त 2 ते 5%। जर डीएड आणि बीएडचे 2-2 वर्ष 4-4 वर्षांचं शिक्षण घेऊन 95% विद्यार्थी हे पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नसतील, तर मला सांगा दोष कुणाचा आहे? त्या विद्यार्थ्यांचा आहे, त्यांना पदव्या वाटणाऱ्या महाविद्यालयांचा आहे, की आज जी टीईटीची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षा पद्धतीचा आहे? प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला शिकवायचंय काय आणि तुम्ही परीक्षेला प्रश्न विचारताय का? काठिण्य पातळी अशी की जणू काही थेट इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून भरती करायची आहे का? शिवाय गेल्या 10 ते 15 वर्षापासून दुर्गम भागात आदिवासी पाड्यांवर विना अनुदानित किंवा तुटपुंजा मानधनावर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना टीईटी पास नाही म्हणून काढून टाकणार? अनुभवापेक्षा एका परीक्षेतल्या गुणांना मोठं मानलं जाणार? हा शिक्षकांचा अवमान नाहीये का? हे अन्यायकारक नाहीये का? वर्षानुवर्षाचा त्यांचा तो जो अनुभव आहे, त्यांचं जे समर्पण आहे, ते एका जीआरच्या पुढे, निर्णयाच्या पुढे शून्य ठरतं का? म्हणून आज थेटपणे विचारतोय, गुणवत्तेच्या नावाखाली लाखो तरुणांकडून कोट्यवधी रुपयांचं परीक्षा शुल्क गोळा करायचं, परीक्षा घ्यायची, निकाल नगण्य लावायचा आणि पुन्हा काही दिवसांनी नव्या परीक्षेची घोषणा करायची, हे दुष्टचक्र सरकारमधल्या यंत्रणेला पोचण्यासाठी तर सुरू नाही ना, हा सवालही विचारला जातो। शिक्षण विभागाला शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात वेळकाढूपणा करायचा आहे म्हणून ही सुवर्ण संधी आयती नाहीये ना? परीक्षेचं पावित्र्य तरी किती राखलं जातंय, हाही सवाल आहे। पेपर फुटी होते, निकालांमधली फेरफार आणि कोट्यवधी रुपयांचे घोटाळे, त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या सोबत चाललेला हा क्रूर खेळ कशासाठी, हा सवाल सुद्धा आहे। पात्रता होती म्हणून तर इतकी वर्ष ते शिक्षक होते, मग असं म्हणायचंय का की पात्र नसताना सुद्धा हे लोक शिक्षक झाले? जर हाच न्याय लावायचा असेल तर उद्या यूपीएससी आणि एमपीएससी करून आलेल्या बड्या अधिकाऱ्यांना सुद्धा पुन्हा त्यांची पात्रता सिद्ध करायला लावलं जाईल का? ते व्यवहार्य असेल का? ते न्याय असेल का? तुम्ही शिक्षकांना ट्रेनिंग नक्की द्या, त्यांचे वर्कशॉप घ्या, त्यांना अपग्रेड करा, तंत्रज्ञान शिकवा, त्याला विरोध असण्याचं कारण नाही। पण अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली त्यांना मानसिक त्रासात टाकणं आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचे बाजार मांडणं कितपत योग्य आहे? म्हणूनच सवाल घेऊन आलोय की या सगळ्यातून, टीईटीच्या कचाट्यातून शिक्षकांची सुटका करायला हवी का? मला माहिती आहे की राज्यातल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल राज्यातल्या शिक्षण क्षेत्रातल्या अनेकांच्या नजरा आजच्या या कार्यक्रमाकडे निश्चितपणे लागलेल्या आहेत। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं देशभरात टीईटी पेपर फुटीचा मुद्दा हा चर्चेला आलेला आहे। त्याच अनुषंगानं आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब। खूप स्वागत आहे सर तुमचं। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिक्षक आमदार विक्रमजी काळे सुद्धा जोडले गेलेले आहेत। विक्रमजी, तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चास्कर आहेत। भाऊसाहेब, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत बघा, आहे का बरोबर? काय म्हणालात? हा, मला वाटलं माझ्याशी बोललात। काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत। बालाजीराव, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे सुद्धा या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होतील। आपण त्यांच्याकडे जाऊया, पण मला या चर्चेची सुरुवात 2 आमदार महोदयांपासून करायची आहे। ते याच्यासाठी की आज सभागृहामध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आला, त्याच्याबद्दल विरोधकांनी तुम्हाला सत्ताधाऱ्यांना
धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझा सवाल पहिल्यांदा बमसाहेब तुम्हाला आहे आणि नंतर मी विक्रमजींकडे जातो. ही जी पेपर फुटी झाली त्या पेपर फुटीनं पुन्हा एकदा देशभरात महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं. हे का होतंय? का नीट परीक्षेनंतर सुद्धा या सगळ्यातनं धडा घेतला गेला नाही? आता या देशातल्या सैन्याला फक्त परीक्षा घेणं एवढंच काम ठेवायचंय का? हा माझा जळजळीत सवाल वाटू शकतो, पण हा सवाल आहे. बघा, हा पेपर फुटलेला आहे हे कशावरून लक्षात आलं? कारण शासनाने गांभीर्यताने सर्व पूर्व तयारी करून सर्व राज्यातले CP, SP, DYSP, PI साहेब यांच्यापर्यंतच्या सर्व ट्रेनिंग्स घेऊन हे पेपर जसे येतील. सगळ्यात महत्त्वाचं, का हा पेपर भेटला? हा पेपर काही फुटलेला नव्हता म्हणजे परीक्षा झालेली नव्हती. त्याच्या अगोदर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गृह खात्याला आणि शिक्षण खात्याला खरं म्हणजे धन्यवाद व्यक्त याकरता केले पाहिजे की तुम्ही कोणत्याही पद्धतीने आता पेपर फोडण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केला तर तो सापडणारच. कारण 6 लाख पेपर या वेळेला 6 लाख विद्यार्थी म्हणजे शिक्षक ही परीक्षा देणार होते. प्रत्येक पेपरवर वेगळा QR कोड होता. म्हणजे वरचा QR कोड जर तुम्ही काढून टाकला तर पेपरला सरळ QR होता. म्हणजे कोणताच पेपर बाहेर जाऊ शकणार नाही. ज्यांनी बाहेर पाठवला त्याची सुद्धा माहिती त्वरित फ्रॅक्शन ऑफ सेकंडला पोलिसांना आणि शिक्षण खात्याला भेटणार होती. आणि त्याच्याचमुळे ह्या गोपनीयतामुळे पोलिसांना ताबडतोब हा पेपर फुटलेला आढळला आणि त्यावर ताबडतोब कार्यवाही झाली. 3 आरोपीला धरण्यात आलं. ते बिहारचे होते. सगळं तुम्हाला बाकीचं माहिती आहे. 2 आरोपी जे फरार झालेले आहेत त्याकरता त्यांना बिहार, आग्रा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा शोध चालू आहे. त्यांना मकोका लावत आहे. मी हे सांगतोय, पेपर फुटणं हे चांगलं नाही, परंतु कधी नव्हे. पेपर कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटूच नये. लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची कॉपी करताच येऊ नये याकरताच्या सगळ्या स्टेजेस पार करून शासनाने प्रचंड प्रिपरेशन केलं असल्यामुळे या बाबी बाहेर आल्या. खरं म्हणजे धन्यवाद याकरता द्यायला पाहिजे की 6 लाख शिक्षकांमधून सुद्धा ही कोणती बाब बाहेर जाताना ही धरल्या जाते. म्हणजे शिक्षकांकडनं नाही झालंय, मी आत्ताच्या आत्ता काही सांगणार नाही, परंतु ज्यांनी ही पेपर फुटी केली आपल्या राज्य शासनाकडून हे झालेलं नाही. जिथं छपाई होती तिथनं हे झालेलं आहे आणि ते सुद्धा आपल्या राज्याने त्याला ताबडतोब आळा बसावा असं त्याच्यामध्ये ते रॅकेट ओपन केलेलं आहे. म्हणून व्हावं नाही होऊ नये, हे असं कधी होऊ नये, परंतु त्याच्या प्रिकॉशन तर आपण ठेवल्या पाहिजे ना. त्या ठेवल्यात काय केलं असतं? शासनाने ही गोष्ट दाबली असती, कुणी या गोष्टीला उजागर होऊ दिलं नसतं. पण नाही, शासनाने गांभीर्याने ही गोष्ट चव्हाट्यावर स्वतःहून आणली आणि त्याच्यावर कार्यवाही केली. ठीक आहे. मी खरं तर विक्रमजी तुमच्याकडे येणार होतो लगेच प्रतिक्रिया घ्यायला, पण मला वाटतं की यांनी भूमिकाच अशी मांडली की मला त्याच्यावर विरोधकांचं मत घेणं अधिक महत्त्वाचं आहे. मी तुमच्याकडे येतो. बालाजी गाडे पाटील, त्यांचं म्हणणं आहे टीका कसली करताय, राजीनामा कसला मागताय? तुम्ही तर सत्कार घ्या, तुम्ही तर कौतुक करा आणि सांगा की आज अशा पद्धतीनं तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, सतर्क तुम्ही आहात आणि म्हणून त्याच्याबद्दलची बक्षिसी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विलासजी, याला मराठीमध्ये एक म्हणजे हिंदीमध्ये एक म्हण आहे, गिरे तो भी टांग ऊपर, असं ती जी म्हण आहे ते प्रत्येक आमदार साहेबांच्या या प्रतिक्रियेतनं येतोय. खरं तर महाराष्ट्रामधल्या 4.5 लाख 5 लाख शिक्षकांचं वाटोळं केलं. ही प्रक्रिया आणि ही परीक्षा इतकी चुकीची आहे आणि ही चुकीची परीक्षा घेऊ नका म्हणून अनेक वर्षापासून शिक्षक न्यायालयामध्ये जात आहेत. हे होत असताना नकोशा परीक्षेसाठी विलासजी शिक्षक कसा सामोरा जातो? तो शिक्षक BLO आहे, तो शिक्षक जनगणना करतोय, तो शिक्षक सरकारची सगळी कामं करतोय आणि एवढं करून होणारा शिक्षक आणि झालेला 53 वर्षापर्यंतच्या म्हणजे 53 वर्षाच्या खालचा शिक्षक ह्या सगळ्यांनी मेहनत करून तयारी केलेली होती. आता प्रशांतजी म्हणतायत की आमचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर हे विधान करताना थोडी तरी आपण लोकप्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी आहोत याचं भान असलं पाहिजे. 4.5-5 लाख पोरांचा एक दिवस अगोदर पेपर फुटला आणि बिहारी येऊन, हरियाणवी येऊन इथं पेपर फोडतायत. हे सरकारमधले आणि प्रशासनातले लोक त्यांच्या हाताशी असल्याशिवाय होत नाही.
पकडल्या गेला हे पोलिसांचं अभिनंदन आहे, पण फुटला हे सरकारची जबाबदारी आहे. विलासजी, मला याचं उत्तर असं द्यायचंय की या देशामध्ये एक परंपरा होती. या देशामध्ये आर पाटलांपासून ते शिवराज पाटलांपर्यंत किंवा जेवढे राजीनामे काँग्रेस पक्षाच्या काळात झाले तेव्हा एक नैतिकता पाळली जायची. आणि आज या नैतिकतेला भारतीय जनता पक्षानं केराची टोपली दाखवण्याचं काम केलेलं आहे. नीटचा पेपर फुटला, पंतप्रधान गप आहेत, धर्मेंद्र प्रधान गप आहेत. आता हा पेपर फुटला तरी देखील या ठिकाणी प्रशांत बम असं म्हणत आहेत की आमचं अभिनंदन करा. पोलिसांचं अभिनंदन आहे, पण हा फुटला कसा याला जबाबदार तुम्ही आहात. शिक्षण मंत्र्यांनी थोडी तरी लाज बाळगून राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर हा शिक्षकांचा जनसेला येईल. आता एक समारोपाला सांगताना मला विलासजी सांगायचं, ही जी परीक्षा आहे याची सुरुवात झाली सांगली प्रकरणात. सांगलीच्या एका संस्था आणि शिक्षकाच्या वादातनं ही परीक्षा झाली. आता जो उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला 2 ते 5% यामध्ये फक्त निकाल येतो आणि इतकी अवघड परीक्षा जी घेतली जाते यामध्ये केरळ, तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अनुभवी शिक्षकांसाठी वेगळी परीक्षा घेतली जाते आणि नवोदित लागणाऱ्या शिक्षकांसाठी वेगळी. ही मागणी महाराष्ट्रातही होतीये, पण गेल्या 12 वर्षापासून हे सरकार ऐकायला तयार नाही. पण प्रशांतजी नाही, मान्य नाहीये. नाही, प्रशांतजीला मान्य नसणारच आहे. कारण नाही, मला मी जाणून घेतो का मान्य नाहीये, तुम्ही का हसताय? बघा, मला माहिती नाही आता प्रवक्ते काँग्रेसचे जे आहेत त्यांना नेमकं काय करायचं आहे. आपल्या राज्याच्या पिढ्या बर्बाद करण्याच्या सिस्टमला आळा बसण्याकरता ह्या टीईटी परीक्षा आहेत. काय आहे हो टीईटी परीक्षा? शिक्षक लोक जे विद्यार्थ्यांना शिकवतात त्याच परीक्षा तुमच्याकडून घेतोय, दुसरं काहीही नाही. कशाचे अवघड पेपर आहेत? कृपया मध्ये बोलू नका. एक मिनिट, वेळेला मी बालाजीराव, मध्ये त्यांचं बोललेलो म्हणणं नाही. ऐकूया. नंबर 1, काय परीक्षा आहेत त्या? अरे बाबा रे, 10% 5% निकाल लागतोय शिक्षकांचा. 2 वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचा की एकत्र घ्यायच्या ते सोडा. मी आहे आज जे शिक्षक शिकवत आहेत त्यांचा जर निकाल 10% लागत असेल तर बालाजी भाऊ तुमच्यासह मला आणि सर्वांना प्रचंड विचार करण्याची. कारण एक जर दुसरीतला मुलगा तिसरीत कच्चा जर गेला दर्जाहीन शिक्षण घेऊन तर त्याची पूर्ण पिढी बर्बाद होते. आणि आपण तरी सांगतो शिक्षकांच्या परीक्षा घेऊ नये. काय माहितीये, डीएड बीएड मध्ये अगोदर हे, आता मला बोलायचं नव्हतं ह्याच्यामध्ये, आज पुढे 1 मिनिट मला सांगू द्या प्लीज. मग नाही, डीएड बीएड चे हे सगळ्या फॅक्टऱ्या ज्या उघडल्या होत्या ना सर्टिफिकेट देण्याच्या, का बरं पळायचं आपण ह्याच्या उघडल्या होत्या? कोणी उघडल्या? मग डीएड बीएड केलेले हे पात्र नाहीत असं म्हणायचं? हे डीएड बीएड करणं हे शिक्षकाची पात्रता नाहीये. विलास भाऊ, तुम्ही विषय दुसरीकडे नेऊ लागले. मला एक महत्त्वाचा विषय बोलायचा आहे. डीएड बीएड ही बेसिक परीक्षा आहेच, परंतु तुम्हाला शिकवण्याकरता ज्या गोष्टीचं प्रशिक्षण तुम्ही आता सांगितलं ना, प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या तुम्ही ट्रेनिंग घेतल्या जे वेगळे वेगळे होते. सर, शिक्षक लोक डीएड बीएड मध्ये काय त्यांना आता बोललो असतो, डीएड ते शिकवलं असणार ना, कसं शिकवायचं ते. मग तुम्हाला ह्या परीक्षा द्यायला प्रॉब्लेम काय आहे? जर हेच आहे तर असं नका बोलू प्लीज. तुम्ही पिढ्या, तुम्हाला माहिती का, नीट जरा व्यवस्थित विचार करा. तुम्हाला माहितीये आज निपुण भारत आहे. समजा दुसरीतला मुलगा तिसरीत गेला, त्या परीक्षा घ्यायच्या गरजेचं ना, त्याचं कारण सांगतो मी, नीट ऐकून घ्या. समजा आता दुसरीला मुलगा आला, शैक्षणिक वर्ष जूनला सुरू झालं, तर हे दाखवतात की माझ्याकडे असलेले 30च्या 30 मुलं अगदी ढ आहेत, यांना 10% काही येत नाही. मग 3 महिन्यानंतर ते शिक्षक म्हणतात की यांना आता आम्ही शिकवलं, 30% हे सुदृढ झाले, चांगले सुधारले, चांगलं यांना येतं. मग वर्षभर संपलं की हे म्हणतात 80% मुलं हे तरबेज झाले. साहेब, निपुण भारत त्याच्याकरता आली. तिसरीत मुलगा गेल्यानंतर ताबडतोब जेव्हा त्यांची दुसरीची परीक्षा घेतल्या जाते पहिल्या महिन्याला, पुन्हा त्याचा निकाल 20% येतो. कसा? म्हणजेच शिक्षक हे फक्त खोटे रिपोर्ट दाखवतात, त्यांना शिकवतात. मी सगळ्यांना बोलत नाही, 70% शिक्षक, 30% आजही चांगले आहेत, त्यांचे पाय धुवून पिले पाहिजे, पण 70% शिक्षकांना आज त्यांना दिलेला करिक्युलम शिकवता येत नाही. शिक्षक आमदार आपल्या सोबत आहेत, मला परीक्षा त्यांच्याकडे जायचं असलीच पाहिजे, त्याला इन्कार करण्याचा कुणाचा. आणि तू आणखीन उपर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, सर्व त्याचे फिल्टरेशन करून सांगितलंय, या जर परीक्षा ऑगस्ट 28 पर्यंत तुम्ही किती वेळा परीक्षा द्या, जर 28 पर्यंत तुम्ही पास झाले नाही तर नोकरीतनं हात धुवावा लागेल. म्हणून काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मिळून या परीक्षा होऊच नाही आणि त्या शिक्षकांना विनाकारांचं जीवदान भेटावं. 70% 30% चांगले त्यांना नाही, हे आम्ही जमू देणार नाही. विक्रमजी, तुमची या सगळ्याबद्दलची नेमकी काय भूमिका आहे?
एकतर पेपर फुटीबद्दल पण मला तुमचं मत हवं आहे, आणि आता ह्या कचाट्यातून शिक्षकांची सुटका झाली पाहिजे की नाही? एकतर पेपर जो फुटला तोच मला वाटतं की ती अतिशय निंदनीय घटना आहे. एक प्रकारे परीक्षा ही कुठलाही परीक्षा देणारा परीक्षार्थी आहे, त्याच्या जीवनातली महत्त्वाची परीक्षा तो देत असतो. त्यासाठी तो दिवसेंदिवस अभ्यास करतो, मेहनत करतो आणि सराव करतो आणि उद्या माझी परीक्षा होणार आहे आणि मी त्याच्यामध्ये उत्तीर्ण होणारच, हा सगळी मनाची तयारी करून तो सामोरं झालेला असतो. हे असताना पूर्वसंध्येला 28 तारखेला रविवारी ही परीक्षा होती, 27 तारखेला हा पेपर फुटला. म्हणजे फुटलाच, पेपर लीक झाला वगैरे नाही, तो फुटलेलाच आहे. फुटला म्हणूनच तो पेपर बाहेर आला. उलट पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी वेळेचं बाण ठेवून तातडीनं ही कारवाई केली, अटक केली आणि शिक्षण मंत्र्यांनी सतर्कता दाखवली, परीक्षा रद्द केली. पण अशा पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करणारे जे कोणी आहेत त्यांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. नीट सारखी महत्त्वाची परीक्षा, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावण्याचं काम या हरामखोर लोकांनी केलं. आणि हे समोर असताना आज आपण पाहिलंय की ही परीक्षा पुन्हा होणार, गेलेला अभ्यास केलेला दिलेली परीक्षा वाया गेली म्हणून राज्यातल्या देशातल्या शेकडो मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे त्यांचा खूनच पाडला ना. याला जबाबदार कोण आहे? कोण आहे? हीच पुनरावृत्ती पुन्हा होते. कोण जबाबदार आहे? घटना ताजी आहे. असं असताना सतर्कता बाळगायला पाहिजे होती. नीटला दुसरी नीट जेव्हा आपण आता घेतली तेव्हा जशी काळजी घेतली, तुमचं म्हणणं बरोबर आहे की आपल्या देशाचं संरक्षण करणं हे सैन्याचं काम आहे, त्यांचं प्रश्नपत्रिका नेणं हे काम नाही आहे. आणि मग त्यांना आपण हेच काम लावणार का? हे चुकीचं आहे. याची यंत्रणा सरकारनं उभी केली पाहिजे होती. आणि ज्या पद्धतीनं नीट परीक्षा दुबार झाली त्याच पद्धतीने ही परीक्षा घेणं हे सुद्धा शासनाचं कर्तव्य होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. हा पेपर फुटीला आपल्याला सामोरं जावं लागलं आणि म्हणून वाटतं हे निंदनीय आहे. अशा लोकांना नुसता मकोका नाही. आज शिक्षण मंत्र्यांनी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा निवेदन केलं की मकोका लावू, मकोका नाही. यांना आज जसं न्यायालयाचं मी अभिनंदन करेल की नरसापूर केसमध्ये अवघ्या 60 दिवसामध्ये निकाल दिला आणि त्याला फाशीची शिक्षा दिली. आता गुन्हे करताना त्यांना त्या ठिकाणी दरारा वाटेल की नाही, आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि ती तातडीने होऊ शकते, हिम्मत कुणी करणार नाही. त्याच पद्धतीनं अशा पेपर फुटीमध्ये असं जर पेपर फुटत असतील तर त्याला वाटतं, मला वाटतं त्याला सुद्धा फाशी दिली पाहिजे. पण डीएड कारवाई व्हायला हवी. पण डीएड बीएड ची परीक्षा दिल्यानंतर सुद्धा टीईटीच्या परीक्षेचा ज्या प्रकारची हे केलं जात आहे ती व्यवस्था असली पाहिजे का? पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी मी पहिल्या दिवसापासून केलेली आहे. आणि मला वाटतं की खरं तर शासनानं ज्या पद्धतीनं देशामध्ये इतर राज्यांनी निर्णय घेतला की जे शिक्षक सेवेत आहेत, शिक्षक सेवेत जेव्हा आला, ज्या दिवशी आला तेव्हा ही परीक्षा सक्तीची नव्हती. आज आपण शिक्षक सेवेत येताना ती केलेली आहे. ते शिक्षक पास होऊनच शिक्षक सेवेत येत आहेत, आता त्याचा विरोध नाही. पण जेव्हा सेवेत लागलो तेव्हा ही परीक्षा सक्तीचीच नव्हती, तर ती आता आमच्यावर का लागतं हे म्हणणं काही चुकीचं नाही, हे म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं जरी निर्णय दिला असेल तरी त्याच्यामधून मार्ग काढणं हे राज्य सरकारचं काम आहे. आणि म्हणून राज्य सरकारनं बाकी देशातल्या इतर राज्यांनी ज्या पद्धतीनं सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी वेगळ्या प्रकारची परीक्षा घेतली तशीच परीक्षा आपल्या राज्य सरकारनं घेतली पाहिजे. काल देणारे हे शिक्षकच नव्हते, भावी शिक्षक सुद्धा होते आणि जे सेवेत आहेत तेही शिक्षक परीक्षा देणार होते. म्हणून मला वाटतं सरकारने याच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि तातडीनं आता याच्यामध्ये वेळ गमावता कामा नये. मुलांनी अभ्यास केलेला आहे, नवीन उमेदवारांनी अभ्यास केला, शिक्षकांनी अभ्यास केला, त्याच्यामुळे तातडीने पुनर्परीक्षा ही घेतली पाहिजे. बरोबर, तातडीनं पुनर्परीक्षा घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि शिक्षकांची जी भूमिका आहे ती सुद्धा तुम्ही मान्य करताय. भाऊसाहेब आपल्या सोबत आहेत. भाऊसाहेब, तुमचं याबद्दलचं काय म्हणणं आहे? आता शिक्षकांची जी भूमिका आहे या टीईटीच्या बद्दलची, त्यांचं म्हणणं आहे की एक प्रकारे आता असंख्य कामं आहेत आणि ह्या सगळ्या कामांच्या दरम्यान पुन्हा ही परीक्षा आहे, तर अशा प्रकारे परीक्षा पास होत असताना शिक्षकांना नेमकी अडचण काय येते, हा प्रॉब्लेम काय नेमका जरा सांगू शकाल का? विलासजी,
खरं म्हणजे लोकशाहीमध्ये शिक्षण ही राजकीय कृती असते. हम्म. परंतु मला असं वाटतं की मला सगळ्यांना विनंती करायची की राजकारण बाजूला ठेवून शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर आपण बोलायला पाहिजे. हम्म. कारण आई बाळाला जन्म देते आणि चांगलं शिक्षण, चांगल्या शाळा बाळाला, मुलाला पुनर्जन्म देत असतात. शिक्षणाचं महत्व हे अत्यंत अलौकिक आहे आणि म्हणून मला थोडीशी जरा विस्तारानं भूमिका मांडून द्यायला अशी अपेक्षा आहे. तुम्ही मगाशी जे डिजिटल अग्रलेख सुरुवातीला या चर्चेचा सादर केला, मला असं वाटतं की तो या सगळ्या चर्चेचा गाभा आहे आणि त्या परिघाच्या भोवती ही चर्चा फिरायला हवी, सगळे मुद्दे त्याच्यामध्ये यायला हवे असं मला वाटतं. आता मगाशी काळे सरांनी जो उल्लेख केला, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार आपल्याला ही परीक्षा बंधनकारक केलेली आहे. परंतु ही परीक्षा जी आता घेतली जाते ही स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा आहे आणि नोकरीत असलेल्या शिक्षकांच्यासाठी ही परीक्षा महत्वाची आहे का? तर मला असं वाटतं की ही परीक्षेचं स्वरूप जे आहे ते अजिबात महत्वाचं मला वाटत नाही 30 वर्षाच्या शिक्षणातल्या अनुभवामुळे. त्याचं मी कारण सांगतो. आता या वातावरणामध्ये जेव्हा जनगणना झालेली आहे, शाळा सुरू झालेल्या आहे, SIR ची कामं करायची आहेत, ऑनलाईन कामं आहेत, ऑफलाईन कामं आहेत, शिक्षकांचं 15, 20, 25, 30 वर्ष नोकऱ्या झालेल्या आहेत, मुलं बाळं आहेत, लहान मुलं आहेत, वेगवेगळ्या आजारांना शिक्षक सामोरं जात असताना एका जागी बसायचं आहे आणि म्हणजे पाठांतर करायचं आहे. पाठांतर करायचं आहे. आणि मला एक सांगा की नोकरीत येण्यासाठी आपण ठरवलेली परीक्षा जी आहे ती नोकरीतल्या शिक्षकांसाठी आपण का घेतो आहोत? आणि मग पेपर जो फुटला तर तो का फुटला? तर आपण परीक्षेचं स्वरूप जे आहे ते अशा प्रकारे MCQs वर म्हणजे दिलेल्या पर्यायातून उत्तरं निवडा आणि सांगा. मला असं वाटतं की ही परीक्षा खरंच आवश्यक आहे का? बरं, अशा प्रकारची परीक्षा आवश्यक आहे का? आणि मग आपल्याला याच्यातून पुढे जाऊन काही पर्याय शोधता येतील का? तर मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार म्हणजे आता 2 आमदार महोदय या ठिकाणी बसलेले, दोन्ही सत्ताधारी पक्षाचे आहेत. तर एकेकाळी मी जेव्हा नोकरीत आलो तेव्हा महाराष्ट्राचा शिक्षण विभाग हा देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून बघितलं जात होतं. इथे जी धोरणं राबवली जात होती बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे लोककल्याणकारी योजना शिक्षणाच्या बाबतीत राबवल्या जात होत्या. तर मला पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सरकारपासून सगळ्यांच्या समोर हा विषय ठेवायचा आहे की या परीक्षेची पुनर्रचना करायला हवी आणि नोकरीमध्ये असलेल्या शिक्षकांच्यासाठी मग शिक्षकांचं कामकाज असेल, त्या कामाचं प्रेझेंटेशन असेल, त्यांना तुम्ही असाइनमेंट द्या, त्याचं सादरीकरण घ्या, तुम्ही शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची पुनर्रचना करा, त्याच्यातून काहीतरी हाताला लागेल. व्यावसायिक कौशल्य शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड केलेलं आहे का नाही? एका जागी बसून अशा पद्धतीनं पाठांतर करून आपण जर अशी परीक्षा द्यायला लागलो, म्हणजे बंब सरांनी मगाशी सांगितलं मूल्यमापन असायला पाहिजे, शिक्षक अपग्रेड असायला पाहिजे. परंतु मला आपल्या समोर हेही ठेवायचं आहे, मी नाव सांगणार नाही, परंतु एक शिक्षिका अशी आहे की जिला एक कार दिलेली आहे पुणे जिल्हा परिषदेच्या पालकांनी शाळेतल्या, का तर तिचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 15, 20, 25 मुलं गुणवत्ता यादीत येतात, ती शिक्षिका नापास झालेली आहे. वर्गातलं कामकाज आणि ही परीक्षा याचा काही संबंध नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र परीक्षा परिषद आणि शिक्षण विभागाला माझी विनंती आहे विलासजी की माननीय विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, या ठिकाणी 2 आमदार महोदय आहेत, माझी शिक्षण मंत्री आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की एक अभ्यास गट निश्चित केला पाहिजे शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. मग शिक्षक आमदार असतील, सत्ताधारी आमदार असतील, शिक्षक संघटना, शिक्षक प्रशिक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांचे संशोधक असतील, काम करणारे शिक्षक असतील, यांचा एक अभ्यास गट आपण निश्चित करू आणि त्या माध्यमातून वर्गातल्या कामकाजाशी एक क्रेडिट बेस्ड कोर्स आपण गठीत करून तशी एक प्रणाली विकसित करायला पाहिजे. मी सहमत आहे आणि हे वास्तववादी आहे सर. हे तुमचं म्हणणं वास्तववादी आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. माझ्या वेळेअभावी तानाजीजी तुमची भूमिका मांडा या सगळ्याबद्दलची. शिक्षक संघटना म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा आक्षेप नेमका कुठल्या मुद्द्याला आहे? सुधारणा काय असायला हवी? धन्यवाद विलास सर. सर्वात प्रथम आमच्या लाखो शिक्षक बांधवांच्या मनातील जी खदखद होती ती खदखद व्यक्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून जे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने आमचा सगळा शिक्षक बांधव हा आपला ऋणी असणार आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून वाटायचं की आमच्या मनात जे प्रश्न आहेत ते कुठेतरी मांडणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय डीएड असू दे किंवा बीएड असू दे सर, जेव्हा एखादा शिक्षक बांधव नोकरीला लागतो
त्या काळातील जे काही नियम आहेत, अटी आहेत, निकष आहेत, सर्व काही पूर्तता करून त्याचबरोबर डीएड पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षांची आंतरवासिता इंटर्नशिप अगदी तुटपुंज्या पगारावरती काम करून नंतर हे शिक्षक बांधव नियमित होतात, परमनंट होतात त्या ठिकाणी. मग अशा शिक्षकांची पुन्हा एकदा परीक्षा घेणं हे कितपत योग्य आहे? हा सर्व शिक्षक बांधवांवरील हा मोठा अन्याय आहे. महाराष्ट्र शासनाने विशेषतः 2013 नंतर जे शिक्षक कर्मचारी अपॉइंटेड होणार आहेत, नियुक्ती होणार आहे, त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी केलेली होती. GR आहे सर. आणि त्याच महाराष्ट्र शासनाने नंतर सरसकट सुप्रीम कोर्टाची जेव्हा जजमेंट आली, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत कोणतीही भूमिका व्यक्त केली नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, सुप्रीम कोर्टाने जरी जजमेंट दिलेली असेल, ती केंद्रासाठी आहे, संपूर्ण राज्यांसाठी आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा जे अनुभवी शिक्षक आहेत, ज्यांच्या सेवेला 15, 20 वर्ष झालेली आहेत, अशा शिक्षकांची पुन्हा परीक्षा न घेता त्या सेवेत असलेल्या शिक्षकांना कुठेतरी या टीईटी परीक्षेतून सूट द्यावी, त्यांची परीक्षा घेऊ नये. 2013 नंतर जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मात्र ही परीक्षा ठेवली तर हरकत नाही, कारण ते ऑलरेडी सत्ताधारी आमदारांना हे मान्य दिसत नाहीये. त्यांचं म्हणणं ऐकूया. खरं तर आता नवीन जे येत आहेत त्यांना एंट्री पॉइंटला ही परीक्षा देणं एक वेळ आपण समजू शकतो, पण ज्यांची सेवा अनेक वर्ष झालेली आहे त्या अनुभवाचा काहीच उपयोग नाहीये. मग ते लायक नव्हते असं समजायचं, काय समजायचं? त्यांच्यासाठी एक वेगळी परीक्षा आणि मुळात अभ्यासक्रम जे रोज शिकवतात त्याच्यावर आधारित एखादी परीक्षा हा पर्याय असू शकत नाही. बम सर. बघा विलासजी, थोडंसं माझी गोष्ट आता तुम्ही नीट व्यवस्थित ऐकून घ्या प्लीज. बघा, आपण जे शिक्षणाच्या चर्चा करतोय ना, एखाद्या इंजिनियर, रस्ता खराब झाला, बिल्डिंग खराब झाली आणि मग काय फरक पडतो, चालतंय असं, अशा आपण चर्चा करतोय. परीक्षा विषय काय आहे माहिती आहे? सगळं सोडून देऊ आपण, जाऊ द्या. सगळा विषय काय येतोय? आपल्या मुलाचे लोंढेच्या लोंढे दर्जाहीन शिक्षण मिळाल्यामुळे आज बर्बाद होऊ लागले आणि गावात 30-35 वर्षाच्या मुलांना साधं त्यांचं स्पेलिंग व्यवस्थित येत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? तुम्ही बघा, एक काम करा, सगळं सोडून द्या. ह्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात की नाही? समजा 3रीतला मुलगा आहे, आपण सरसकट शाळांच्या सगळ्या शिक्षकांचा विचार करूया. 3रीतला मुलगा 4थीत गेला, 4थीतला 5वीत गेला, बरोबर नाही? त्याच धर्तीवरच्या परीक्षा फक्त, बरं का, त्यांचा जर दर्जा चांगला असेल, 3रीतला मुलगा 4थीत गेला, बघा, मी बाकीच्या गोष्टीवर जात नाही, तुम्ही नीट माझी गोष्ट समजून घ्या. शिक्षकांचे मुलं बरोबर आहे, ते स्वतःच्या शाळेत का टाकत नाही? यांना शिक्षकांना शिक्षण जर त्यांनी फक्त दिलं तर आमचं काही म्हणणं नाही. आणि मी जे बार म्हणतोय ना, यांनी मुख्यालय राहिलं पाहिजे. का म्हणतोय? साहेब 5 तास ह्यांचे प्रवासात जातात, अलाउड नाहीये. ह्यांची एनर्जी शाबीत राहिली पाहिजे. हे खोटे प्रमाणपत्र देऊन त्या गावात राहण्यात आपले कित्येकदा मुद्दे झाले. हे का बरं होत आहेत? जर त्यांनी दर्जेदार शिक्षण दिलं, स्वतः जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये त्या मुलांना, आपण काय म्हणतो माहिती का, लीडरचे मुलं काय, जबाबदारी कुणाची आहे? ऐका ना, मग तेच सांगू लागलो ना. जबाबदारी करण्याकरता बघा, जबाबदारी म्हणजे काय असतं? जबाबदारी काय असतं? शिक्षकांनी परीक्षा द्यायच्या की नाही द्यायच्या हा जबाबदारीचा विषय नाहीये. शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावं हा विषय आहे. जर याच्याबद्दल दुमत असणार नाही. शिक्षण तज्ञ जे म्हटले ना 30 वर्षापूर्वीचं, आता मी जिल्हा परिषदचा स्टुडंट आहे, मी जिल्हा परिषद मधनं शिक्षण घेतलेलं आहे. खरं सांगा भाऊसाहेब, जे शिक्षण तज्ञ महोदय आहेत, आज 70% शिक्षक महोदय त्यांना जे शिक्षणाच्या बाबतीतले विषय आहेत ते इमानदारीने करतात का? मला सांगावं त्यांनी. भाऊसाहेब, त्यांचा आग्रह मुळात हा आहे, ट्रेनिंग करत नाही, की त्यांचं म्हणणं आहे की एकतर गुणवत्ता जी आहे ना, ती गुणवत्ता चांगली व्हावी याच्यासाठी ही परीक्षा गरजेची आहे. गुणवत्ता ढासळती हा त्यांचा कन्सर्न आहे. प्लीज. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो अत्यंत ताकदीनं करता येईल आपल्याला. शिक्षकांनी गुणवत्ता वर्गात दिली पाहिजे. हे बंबसाहेबांचा आग्रह जो आहे तो अत्यंत रास्त आहे. परंतु शिक्षण हक्क कायद्यामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं, आपण त्याचे अभिवचन दिलं विद्यार्थ्यांना. मोफत कोणासाठी आहे? पालकांसाठी आहे. जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे. मग या कायद्यामध्ये कलम 27 मध्ये दशवार्षिक जनगणना, प्रत्यक्ष निवडणुकीचं काम आणि नैसर्गिक आपत्ती ही 3च कामं शिक्षकांना दिली जातील.
आज किती कामं आहे हो. SIRच्या नावाखाली रायगडमध्ये 4-4 महिन्याच्या सेवा शिक्षकांना अधिग्रहित केलेल्या आहेत. मुंबईमध्ये 3-3 महिने अधिग्रहित केलेले आहेत. 1-1 महिना म्हणजे हे मुलं वर्गात येणार आणि शिक्षक SIR करत बसणार. या अशा पद्धतीनं जी धोरणं राबवली जातात त्यालाही मला असं वाटतं. आणि कसं आहे माहिती का, फक्त इथे शिक्षकांच्या विषयीचे पूर्वग्रह असतील किंवा मी असं म्हणत नाही की सगळं फार आडबेल आहे, शिक्षक खूप गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात आहे, परंतु कोविड नंतर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम हा याचं काय झालेलं आहे त्याचं कधी आपण असेसमेंट करणार आहे का? आणि बंब साहेबांना मला एक विनंती करायची आहे, हे जे खाजगी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय किंवा शिक्षक सुद्धा तिकडे इंग्लिश मीडियम मध्ये पाठवतायत, तर आपल्या माध्यमातून मला एक नवीन मागणी महाराष्ट्र समोर ठेवायची आहे. इंग्लिश मीडियमच्या शाळांचं अकॅडमिक ऑडिट करायला पाहिजे. तिथे एकदम गुणवत्तापूर्ण शिक्षण. अगदी बरोबर, मी या तुमच्या मताशी सहमत आहे सर. तिथं सुद्धा ऑडिट झालं पाहिजे. जसं जिल्हा परिषदेचं होतं तसं ऑडिट झालं पाहिजे. केवळ इमारती रेड कार्पेट आणि सगळं हे आहे म्हणजे गुणवत्ता आहे असं कोणी गृहीत धरता सुद्धा कामा नये. पण शिक्षक आमदार आहेत काळे साहेब, मला शेवटची कमेंट तुमच्याकडून घ्यायची आहे. वेळ संपलाय माझा, माफ करा. पण या सगळ्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय सुचवताय? विलासजी, हा बालाजी, अगदी थोडक्यात 30 सेकंद. सर मला फक्त इतकंच सांगायचंय की आता 4 महिने नांदेड जिल्ह्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यमुक्त शिक्षकांना केले आणि प्रशांतजी या पेपर फुटीचं सरकार म्हणून नाकर्ते म्हणून त्याची लाज न वाटून घेता उर बडवून घेत आहेत. याचा मी निषेध करतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय मला सांगायचा आहे की या ज्या परीक्षा आहेत विलासजी, जर 53 वर्षापर्यंतच्या शिक्षकांनी द्यायच्या तर ज्या बेंचच्या जजेसनी हा निकाल दिला त्यांच्या सुद्धा पुन्हा परीक्षा झाल्या पाहिजेत, सरकारमधील लोकांच्या सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि जर यांची गुणवत्ता जर तुम्हाला पाहिजे असतील तर शिक्षकांवरचा हा भार कमी करा, नव्या शिक्षकांना घ्या. पण जे कार्यरत शिक्षक आहेत अगदी शेवटची कमेंट. बालाजी भाऊ, खरं म्हणजे एक बोलण्याची पद्धत आहे. तुम्ही मला सांगू लागले की लाज वाटली पाहिजे. ऐका जरा, आता ऐका साहेब, तुमचे प्रदेशाध्यक्ष महोदय असतील ना, त्यांनी जर ऐकलं तर तुम्हाला पहिले तुमची लाज काढून तुम्हाला पदावरून हटवते. त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणता सुप्रीम कोर्टच्या जजेसची पण परीक्षा घेतली पाहिजे. तुमच्या सवयीच अशा आहे. जर समजा आपण सांगितलं, मध्ये नका बोलू तुम्ही. मध्ये बोलू नका. मी त्याचं समर्थन केलेलं नाही. तुम्ही नीट ऐका, काही पण कुणीकडे जोडू नका. मी पहिलंच सांगितलं, फुटणं हे लज्जास्पद आहे. ज्यांनी ते प्रकार केले बिहारवाल्यांनी किंवा आग्र्यावाल्यांनी, ते लज्जास्पद आहे. मी हे सांगू लागलो. पोलीस खात्याचे मध्ये नका बोलू बालाजी भाऊ, मध्ये नका बोलू. ठीक आहे, माझा वेळ संपला. बालाजीराव मी तुम्हाला वेळ दिला. फक्त इतकंच सांगतो मी पोलिसांचं आणि गृह खात्याचं या करता की आम्ही प्रिकॉशन ठेवून त्यांना धरल्या गेलंय. विषय तुम्ही जे सांगू लागले ना वेळोवेळी की ह्याची परीक्षा घ्या त्याची, हे सगळ्या घ्या, पण शिक्षण खात्याचा विषय असल्यावर इकडे तिकडे भरकटू नका. ठीक आहे. न्याय जर शिक्षकांना तो असेल तर बाकी सगळ्यांचा जो न्याय तो शिक्षकांना लावावा लागेल ना, असं म्हणणं होतं. काळे साहेब शेवटची कमेंट. या सगळ्यामध्ये सुधारणा करायची असेल तर काय करावं लागेल प्लीज? याच्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे, त्यामुळे न्यायालयाचा आपल्याला सन्मान करत पुढे जावं लागतं. ही लोकशाही आणि घटनेमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांची वेगळी परीक्षा घेण्याचा निर्णय करणे आणि जी आता पेपर फुटले त्यांच्यावर यापुढे असं होऊ नये यासाठी कडकातले कडक कायदे पुन्हा करणे आणि आता जी परीक्षा रद्द झाली ती परीक्षा तातडीने घेणे ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. ती सरकारने केली पाहिजे, म्हणजे याच्यातून मार्ग निघेल आणि होणाऱ्या उमेदवाराचं नुकसान टाळलं पाहिजे. हा त्यातला मार्ग आहे. निश्चित आशा करूया की या सगळ्याबद्दल तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याची दखल घेतली जाईल. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याच्याबद्दलचा निश्चितपणे आवाज उठवणं गरजेचं आहे. पण आज या चर्चेच्या माध्यमातून जे मुद्दे समोर आले, एक प्रकारे महाराष्ट्राच्या या सगळ्या समाज मनामध्ये जे प्रश्न आज धगधगतायत त्याला वाचा फोडण्याचं काम आज या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या भूमिकेतून केलेलं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बघा, प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे की आपण जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला होता की टीईटीच्या कचाट्यातून शिक्षकांची सुटका व्हायला हवी का, तर 75% प्रेक्षकांचं म्हणणं आहे होय, त्या कचाट्यातून त्यांची सुटका करा. 25% नाही म्हणतायत. पण या सगळ्यातून खरंच असंख्य कामांमधून शिक्षकांना आता ही जी नवी परीक्षा आलेली आहे त्या कचाट्यातून त्यांची सुटका कधी आणि कशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.